आखाती देशामध्ये चालू असलेल्या युद्धाला 1 महिन्याचा अधिक काळ झाला असून आता इराण व अमेरिका यांच्यातील युद्धाने आता एक नवे वळण घेतले आहे। इराणने अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली मानले जाणारी F-15 फायटर जेट व इराणच्या स्वस्त ड्रोन यांच्यात टॉम अँड जेरीसारखा खेळ पाहायला मिळाला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। $80 मिलियन विमान एका स्वस्त ड्रोनला रोखण्यामध्ये कमी पडल्याने अमेरिकेच्या संरक्षण तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। गेल्या 23 वर्षांनंतर अमेरिकन जेट विमान पडले आहे। ही घटना अमेरिकेसाठी एक मोठा धक्का मानली जात आहे। अशी माहिती मिळते 23 वर्षात पहिल्याच वेळ आहे। याआधी अशी घटना 2003 इराक युद्धादरम्यान घडली होती। पडलेल्या विमानातून एक वैमानिक इराणच्या भूमीवर बेपत्ता आहे। इराणी सैन्य IRGCला त्या वैमानिकाचा शोध घेत आहेत। एका माहितीनुसार अमेरिकन सैनिकाला पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी इराणने बक्षीस जाहीर केले। तसेच इराणने F-15 वैमानिकाच्या शोधासाठी आलेल्या अमेरिकन हेलिकॉप्टरवरही इराणकडून हल्ला करण्यात आला।